नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात आपण शांती आणि समाधानाच्या शोधात अनेक मार्ग चोखाळतो, पण संतांनी सांगितलेला मार्ग अत्यंत सोपा आहे। पंढरीचे लाडके संत नरहरी सोनार एका अभंगात म्हणतात, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन। याचा अर्थ काय? केवळ देवाचे नाव घेतल्याने सर्व धर्मांचे फळ मिळते का? चला आजच्या व्हिडिओमध्ये याचा सखोल भावार्थ समजून घेऊया। जगातील सर्व धर्मांचे, कर्तव्यांचे किंवा आध्यात्मिक मार्गांचे जे मूळ उद्दिष्ट आहे, जे साध्य आहे, ते केवळ भगवंताचे नाव घेतल्याने आणि त्याचे गुणगान कीर्तन केल्याने साध्य होते। संत नरहरी सोनार सांगतात की वेगवेगळ्या धर्मांमध्ये सांगितलेले कठीण विधी, यज्ञ, याग किंवा तपश्चर्या प्रत्येकालाच जमतील असे नाही, मात्र नामस्मरण हे असे साधन आहे जे गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित, कोणीही कुठेही आणि कधीही करू शकते। धर्माचे अंतिम ध्येय आहे चित्तशुद्धी आणि ईश्वराशी एकरूप होणे। जेव्हा आपण हरीचे नाव घेतो तेव्हा आपले मन इतर विचारांपासून दूर होऊन सात्विक बनते। हेच सर्व धर्मांचे मूळ कारण किंवा प्रयोजन आहे। स्वतः नरहरी सोनार व्यवसाय करत असताना देखील प्रत्येक हाताच्या हालचालीत विठ्ठलाचे नाव घेत असत। जसा सोन्यातील अशुद्धपणा अग्नीमुळे निघून जातो, तसा मनातील अशुद्धपणा नामस्मरणाच्या अग्नीने जळून जातो असे ते मानत। समजा आपल्याला एखाद्या मोठ्या शहरात पोहोचायचे आहे, तिथे जाण्यासाठी अनेक कठीण रस्ते, विविध धार्मिक विधी असू शकतात, पण नामस्मरण हा एखाद्या हायवे सारखा आहे जो तुम्हाला थेट आणि विनासायास ध्येयापर्यंत पोहोचवतो। थोडक्यात सांगायचे तर ईश्वराची भक्ती करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे पंडित होण्याची गरज नाही। तुमच्या कामात राहून शुद्ध अंतःकरणाने घेतलेले देवाचे नाव हेच सर्व धर्मांचे सार आहे। संत नरहरी सोनार यांचा हा विचार आपल्याला कर्म आणि भक्ती यांचा सुंदर मेळ घालायला शिकवतो। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।